ये चार्ली या ए ए ए ये इकडं ये इकडं चला आलंस इकडे या घरात ये आम्ही गेट बंद करतो चला या ये घरात या 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 ये इकडं बसणार तिथं बस तिथं चार्ली बसा तिथं जरा बस तिथं चार्ली ऐ झाली झोप चार्लीला आमच्या ह्या पायाला लागले बघा हा पाय थोडासा असं लंगडतोय अजून पण असं टेकवता येत नाही त्याला त्यामुळे शांत आहे बाळा आमचं हे पिलू शांत आहे नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल तर आता वाजलेलं आहे 10:05 झालेले आहेत आणि आता माझं सकाळचं जेवण झालेलं आहे चपाती भाजी भात आमटी सगळं झालेलं आहे भांडी झालेले झाडू झालेलं ओटा आवरलेला आहे अजून देवपूजा करायची आहे लादी वगैरे पुसायचे पण मला एका कपाटातलं साहित्य दुसऱ्या कपाटात ठेवायचं आहे हा जो टी व्हीचा खालचा बेस आहे की तुम्हाला दाखवते ठीक आहे नाही हे कप्पे सगळे मला रिकामे करायचे आहेत म्हणजे त्यात जे साहित्य ठेवले ते उपयोगाचं आहे पण ते कधी कधी वापरते त्यामुळे मी आतलं जे मधल्या रूममधलं जे रॅक आहे की नाही ते एक कप्पा माझा रिकामा एक आणि दुसरा अर्धा असं रिकामा झालेलं आहे कारण त्यामध्ये मुलांचं कसं हे पुस्तकाने वह्या ठेवल्या होत्या ते मी कॉर्नर पीसच्या खालच्या कप्प्यात ठेवलेलं आहे त्यामध्ये ते कप्पा माझा रिकामा आहे तर मी इथलं साहित्य तिथं शिफ्ट करणार आहे आणि हा कप्पा माझा रिकामा ठेवणार आहे कारण हे कसं असं जास्त असं गर्दी वाटते आणि जास्त असं कचरा असल्यासारखं म्हणजे उपयोगाचं साहित्य असून देखील कसं बाहेरच्या माणसाला आल्यानंतर ते असं अगदी बरं दिसत नाही त्यामुळे मी ते रिकामं करणार आहे माझं भांडी ओटा वगैरे सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे इथे भाजीला मी आज छोले बनवले होते नीलच्या डब्यासाठी पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते कारण ते साहित्य हलवायचं आणि ते आवरावरीला मला 1-1.5 तास लागेल त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण देवपूजा करून घेऊया आणि मग त्या कामाला सुरुवात करूया हे बघा ह्याला घाणेर म्हणतात हे की नाही काय म्हणतात ह्याला खूप खाज असते चुकून जरी असं आपल्या हाताला वगैरे लागलं की नाही पायाला तरी खाज जात नाही लवकर याची काढून टाकते मी माझी देवपूजा पण आवरलेली आहे आता हा प्रसाद म्हणून मी माऊलीची पालखी येते की परवा दिवशी वस्तीला असते बघ कुठलं ते लोणेरे का काय कुठलं ते गाव असते तर नीलचे बाबा तिकडे गेले होते आणि त्यानंतर पंढरपूरला गेले होते तिथं बाहेरूनच दर्शन झालं पण लगेच भेटलं तर तिथून येताना हा प्रसाद आणलेला आहे हा लाडू आहे त्यानंतर तो काळा बुक्का आणि हे चिरमुर वगैरे तर तेच मी आज देवाला नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे पहिल्यांदा का नाही हे साहित्य तिकडे नेऊन ठेवते छत्री ठेवूया साहित्य आणलेलं हे सगळं पुसून एका बाजूला ठेवते आणि मग पटापटा त्या रॅकला लावून घेते तर हे कणी आमच्याकडे याला मातीचं बुडुकलं म्हणतात मडकं पण म्हणतात पण बुडुकलं आमच्याकडे म्हणतात छोटं छोटं आणि हे संक्रांती पुजतात की नाही तर त्यावेळी हे वापरतात तर मी हे दिवाळीला आपलं लक्ष्मीपूजन असतं की नाही तर त्यावेळी हे मी लक्ष्मीपूजेच्या वेळी हे ह्यामध्ये धान्य भरून ठेवते त्यामुळे मी हे मुलांच्याकडून याला कलर करून घेतलेला आहे त्यामुळे कसं हे पण आता मी ते वर अर्धा रिकामा आहे की नाही कप्पा त्यामध्ये हे मी ठेवणार आहे कारण हे मला वर्षातनं 2च वेळा वापरायला लागते ही 5 रुपये हा लॅम्प आहे हा त्याच्यात की नाही असं वेगवेगळं आपलं आकाशात कशा चांदण्या वगैरे असं दिसते की नाही तसं ह्या बलामधून दिसते असं हे लावलं की नाही आणि वर असं की नाही गोल 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 करते सगळ्या चांदण्या वगैरे संध्याकाळचं चांगलं दिसतं
तर हा शूजचा बॉक्स आहे, पण यामध्ये मी औषधं ठेवलेली आहेत, म्हणजे जे कधी कधी आता लागतात का नाही किरकोळ, तर ते मी ह्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. तर हे आता मी खाली काढते, बघून ठेवते जे लागते बी कॉम्प्लेक्स वगैरे हे आपल्याला लागतात अधूनमधून, तर म्हणून मी असं एकत्रच या बॉक्समध्ये घालून ठेवलेलं आहे. तर आता बघू यामधलं काय काय एक्सपायर झाले ते काढून टाकते. हे आय ड्रॉप्स आहेत, पण ह्यावर कधी एक्सपायर डेट 2025 आहे 7ची, पण ही एकदा फोडलं की संपून टाकायचं असते ना, एकदा फोडलेला ठेवायचं नसते ना. कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी आता ठेवते, नंतर तुम्ही सांगितल्यानंतर काढून टाकते जर चालत नसेल तर. घड्याळ ठेवलेलं मला आत्ता सापडलं, पण बंद पडलं. ह्यात आता 4:30 वाजलेत. वाफेचं मशीन आहे हे. नील कणी लहान होता त्यावेळी त्याचा असं सर्दी बाहेर पडत नाही, पण त्याची कणी असं घशामध्ये असं छाती भरायची त्याची, त्यामुळे त्याला सारखं असं वाफ द्यायला जायला लागायचं दवाखान्यात. मी हे त्याच्यासाठी आणलं होतं पहिलं, आणि अजून पण त्याचा वापर होता. आता दोघांना पण कसं, तनूला आणि नीला दोघांना पण सर्दी झाली की कधी कधी ह्यानंच वाफ घेतात. ते माझं अगोदरचं मशीन आहे, हे बाद झालं याचं टोपण, म्हणून त्यानंतर मी ते आणलं. पोरांचे खेळ आहेत, तिचे कपडे ठीक आहे ना, बुद्धीचा मराठी आता. तनुचा लहानपणीचा फोटो दाखव. असा गोल झालाय. हा मी गावाकडे नील तनूच्या बाबांचा फोटो आहे, एवढा लहानपणीचा. त्याला मला नवीन फ्रेम करून घ्यायचं आहे, म्हणून मी हा गावाकडनं मागवलेला आहे. कुणाला तर लहान पोरांना देऊन टाक. ही न वाचलेली पुस्तकं. आता भगवद्गीता मी वाचायला सुरुवात करणार आहे. करायचं तर खूप दिवस म्हणते, पण होईनच झाले. तर आता श्रावण पण चालू होते, श्रावणात एखादं पुस्तकाने वाचायला घ्यावं म्हणतात. तर मी आता हे श्रावणात भगवद्गीता वाचायला घेणार आहे, तर हे मी बाजूलाच काढून ठेवते.
जे कधी कधी लागतं साहित्य ते मी अर्धा कप रिकामा आहे तर ते ठेवून देते. अशी कुत्र्याने खड्डे काढले काय आहे काय माहिती. इथे इथे भट्टीच्या पलीकडे मग कुणाची काय इंची पाण्याची 2 वेळा मी बघितलं. 2 वेळा ते उकळत होते. खड्डा केवढा आहे वित बरोबर खड्डा काढले. आता काल आज काहीतरी वरडायचं आणि ही मागणं 4 कुत्र्याच्या मागे लागली काय मग घुस वगैरे असं काय माहिती. हे बऱ्यापैकी मी लावलेलं आहे. इथं माझी तांदळाची गव्हाचं वगैरे पोती ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे रिकामी झालेली पोती ठेवलेली आहेत. आणि इथं थोडंसं असं साहित्य इथे पोरांचा खेळ पुस्तकं आणि मेडिसिनचं साहित्य इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर वर थोडं त्यानंतर इकडे कधीतरी लागणारं सगळं ते वर ठेवलेलं आहे. हे मी असं देवाऱ्यावर ठेवून देते म्हणजे श्रावण चालू झालं की पहिल्या दिवसापासून हे मी सुरुवात करेन. रात्री यासोबतच आता व्लॉग पण इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. या हळूहळू या. ये वर चढ. ये इकडं. चार्ली इकडे मी गेले. चल ये इकडे. ये जरा फिरूया.